अमृत सुरांचा हार गुंफूया, मराठीचा लढा लढूया, प्रहार करूया मराठीचा. उंच करूया हाती झेंडा मराठीचा, बुलंद करूया आवाजाला मराठीचा. उंच करूया हाती झेंडा मराठीचा, बुलंद करूया आवाजाला मराठीचा. नमस्कार रसिको, झेंडा मराठी या यूट्यूब चॅनेलच्या आजच्या या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या या भागात आपण भेटणार आहोत एका बहुश्रुत, चौफेर, कलासक्त अशा व्यक्तिमत्वाला, म्हणजेच मंगेशजी सातपुते यांना. नमस्कार मंगेशजी. नमस्कार. मंगेशजींच्याबद्दल काय सांगावं? इतक्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे की त्याची यादी करायची म्हटली तरच आपला खूप वेळ जाईल. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर अभिनय क्षेत्रामध्ये खूपच चांगली कारकीर्द आहे. मराठी सिनेमे, वळू, बस्ता, गुलदस्ता, नटरंग, एक गाव धोबी पछाड, अनेक चित्रपट, यादी करणं थांबवावं लागेल असे. हिंदीमध्ये महेश मांजरेकर, संजय दत्त, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी अशा दिग्गज कलाकारांबरोबर काम, अनेक चित्रपट त्यांनी केलेले आहेत. वास्तवसारखा चित्रपट आहे, प्राण जाये पर शान न जाये याच्यासारखा चित्रपट आहे. अनेक चित्रपट, अतिशय उज्ज्वल कारकीर्द त्यांची अभिनयामधली. आणि ही अशी असताना सुद्धा वळले आहेत दिग्दर्शनाकडे. मराठी नाटकांचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. व्यावसायिक रंगभूमीवरची त्यांची अनेक नाटकं आहेत. प्रायोगिक रंगभूमीवरती देखील त्यांनी अनेक नाटकं केलेली आहेत. कितीतरी नाटकांची नावं आपल्याला सांगता येतील. प्रायोगिक रंगभूमीबद्दल बोललं तर भगतसिंग वन्स मोर सारखं नाटक आहे, किंवा व्यावसायिक बद्दल बोललं तर गावात होईल शोभासारखं आहे. मला सगळ्यात मुद्दाम उल्लेख करावा असं वाटतो तो म्हणजे सध्या गाजणाऱ्या मॅड सखाराम या मंगेशजींच्या दिग्दर्शित नाटकाचा. विजय तेंडुलकर लिखित सखाराम बाइंडर हे नाटक त्यावेळी टीकेमुळे गाजलं होतं. आणि त्यावेळेला त्यांची पाठराखण करण्यासाठी मराठीतले अतिशय गाजलेले लेखक पु ल देशपांडे यांनी जे विडंबनात्मक नाटक लिहिलं मॅड सखाराम, तेच हे नाटक, ज्याला कित्येक वर्षामध्ये कोणी हात लावला नव्हता. आणि आता मंगेशजींनी त्याचं दिग्दर्शन करून ते नाटक रंगभूमीवर आणलेलं आहे. बरं, एवढंच आहे का? नाही. जवळजवळ 250 पेक्षा जास्त मराठी चित्रपटांसाठी त्यांनी डबिंगचं काम केलेलं आहे. जाहिरातीनं त्यांनी व्हॉइस ओव्हर किंवा आवाज दिलेला आहे. झी मराठी चॅनलला देखील त्यांचा आवाज आहे, जो आपल्याला माहिती आहे, झी टॉकीज. त्याखेरीज शिवाय त्यांनी अनेक जाहिराती, ज्या महाराष्ट्र शासनाच्या जवळजवळ 50 जाहिरातींसाठी त्यांनी आवाज दिलाय. मुंबई पोलीस आयुक्तालय, ठाणे पोलीस आयुक्तालय यांच्या 5 जाहिरातींचं दिग्दर्शन करून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी देखील दाखवून दिलेली आहे. इतकंच नाही तर त्यांनी अतिशय चांगली अशी मुंबई एरर ही शॉर्ट फिल्म केली, ज्याला अनेक बक्षिसं मिळालेली आहेत. अशा ह्या बहुश्रुत व्यक्तिमत्वाला आज आपण इथे भेटणार आहोत. मंगेशजी, तुमचं ह्या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मला तुम्हाला असं विचारायचं मंगेशजी की तुम्ही ह्या विविध क्षेत्रांमध्ये आला आहात, पण कधीपासून तुम्ही नक्की ह्या क्षेत्राकडे वळलात? शालेय जीवनापासून? हो, शालेय जीवनापासून. म्हणजे शाळेतच नाटकांमध्ये वगैरे तुम्हाला घ्यायला सुरुवात केलेली होती? हो. कोणती शाळा होती आपली? माझी शाळा कुर्ल्याची गांधीबाल मंदिर हायस्कूल, प्रीमियर शिक्षण मंडळाची शाळा. म्हणजे पूर्वी प्रीमियर ऑटोमोबाईल्स लिमिटेड नावाची कंपनी होती जी फियाट बनवायची, त्यांचीच शाळा होती आमची. त्या शाळेत मी शिकलो 10वी पर्यंत. तर तिथे खरे संस्कार झाले भाषेचे, नाटकाचे. एकपात्री अभिनय स्पर्धेत भाग घ्यायचो लहान असताना, 5वी 6वी 7वी मध्ये दरवर्षी. आणि नंबर 1, 2, 3 असं तिथून घरी सुरुवात झाली. आणि मग प्रीमियरच्या नाटकात काम मिळालं 8वीत असताना. राज्यनाट्य स्पर्धेला त्यांनी भाग घेतला होता. अरे वा, खूप चांगली गोष्ट आहे. शाळेपासून असं जर मिळाली असेल आपल्याला पुढे प्रगती करायला, तर नक्कीच ती जास्त टिकते. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. सुरुवात खूप चांगली होऊन जाते आणि पाया पक्का होतो. तुम्ही हे जे सगळं सुरू केलं शाळेपासून, मग पुढे कॉलेज जीवनामध्ये पण तुम्ही नाटक केलंच असेल एकांकिका स्पर्धा? हो. म्हणजे हे इथे काय म्हणतो की पाया तयार झाला होता शाळेमध्ये. आणि मग माझे एक सर होते शाळेमध्ये मराठीचे, चंद्रशेखर पाटील सर. ते मला म्हणाले की मंगेश 10वीला चांगले मार्क मिळव आणि रुईयाला ऍडमिशन घे, कारण रुईया हे त्यावेळेला गाजत असलेलं नाटकांसाठी एकांकिका स्पर्धेमध्ये गाजत असलेलं नाव. हो. आणि तिथे गेल्यानंतर मग काय वेगळंच आयुष्य सुरू झालं. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा 11वीतच माझी निवड झाली
एकांकिका स्पर्धेमध्ये, म्हणजे आम्ही जी कॉलेजची एकांकिका करत होतो त्यात अभिनयासाठी मंगेश कदम ती दिग्दर्शित करत होते त्यावेळेला. म्हणजे खूप चांगल्या दिग्दर्शकांकडूनच तुमची तयारी व्हायला लागली, त्याच्यामधून पुढे तुमची वाटचाल सुरू झाली. पण मग व्यावसायिक सिनेमा, मराठी सिनेमा किंवा नाटक याच्याकडे तुम्ही कसे वळलात? विशेषतः व्यावसायिक मराठी सिनेमा आणि हिंदी सिनेमा यांच्याकडे तुम्ही कधी आणि कसे वळलात? मी रिहर्सल करत होतो, मला वाटतं 13वीत होतो, आणि संगीत मुकनायक नावाची एकांकिका पराग वाघमोडे बसवत होते. तर मी खाली आमचं 40 लोक होते एकांकिकेमध्ये, तर मी त्यांच्यासाठी चहा सांगायला खाली आलो होतो हॉटेलमध्ये, आणि मला माझे सर भेटले चंद्रकांत कुलकर्णी. तर ते म्हणाले, अरे मंग्या काय करतोय? तर म्हटलं काय नाही, वर रिहर्सल चालू आहे INTची. हां बरोबर, तू INT करतोस नाही का? म्हणजे ते 11वी 12वी 13वी म्हणजे सगळे 5च्या 5 वर्षी मी एकांकिकेत होतो. तर ते म्हणाले, एक काम कर, नंबर लिहून घे अमोल पालेकरांचा आणि त्यांना फोन कर. म्हटलं काय? म्हणून हो, तर ते एक सिनेमा करतायत बनगरवाडी नावाचा, तर माझं नाव सांग आणि तू त्यांना भेट जाऊन. तेव्हा काय मोबाईल नव्हता, पेजर नव्हता, काय नव्हतं, लँडलाईन नंबर लिहून घेतला, फोन केला अमोल पालेकर सरांना. त्यांनी दुसऱ्या दिवशी बोलवून घेतलं आणि माझं व्हिडिओवर लुक्स आणि हसणं वगैरे हे सगळं शूट केलं. आणि 5-6 दिवसांनी मला सांगितलं की तू आमच्या सिनेमात काम करतोयस. माझा एकतर मी PCOवरून बोलत होतो, पब्लिक टेलिफोनवरनं, कॉलेज जवळच्या. तर माझ्या कानांवर काही क्षण विश्वासच बसेना की अमोल पालेकर माझ्याशी बोलतायत आणि ते सांगतायत की तू आमच्या सिनेमात काम करतोयस. तो सिनेमा होता बनगरवाडी. तर तिथे खरी सुरुवात झाली, म्हणजे पहिलं व्यावसायिक सिनेमा किंवा पहिला आपण म्हणतो चित्रपट जो आहे तो तिथे मिळाला. म्हणजे एकांकिकांमध्ये मंगेश कदम सारखे, चंद्रकांत कुलकर्णी, सगळी मराठीतली गाजलेली नावं. आणि सिनेमा पहिला मिळाला तो अमोल पालेकरांचा आणि बनगरवाडी. आपल्या प्रेक्षकांना माहिती असेल, अतिशय अप्रतिम पुस्तक आहे बनगरवाडी, आणि त्याच्यावरचा तितकाच नितांत सुंदर असा हा चित्रपट. मग तिथून आपली मराठीमधली कारकीर्द सुरू झाली, हे ठीक आहे, पण आपण हिंदीमध्ये कसे वळलात? हिंदीमध्ये आमचे गॉडफादर महेश मांजरेकर त्यांनी खरं तर रुईयात एक चांगला चुणचुणीत मुलगा आलाय नवीन, तर मग त्याला विचारूया मला, म्हणजे की काय माझ्यासोबत काम करशील का किंवा माझ्या. तर तिथे ती प्रथाच आहे म्हणजे आमच्याकडे रुईयाला, की कोणी चांगलं नवीन आला की आपल्या प्रोजेक्टमध्ये त्याला सामावून घ्यायचं. तर मी त्यांना खरं तर सहाय्यक दिग्दर्शक होतो जेव्हा बनगरवाडी मिळाला त्या वर्षी. पण मग मी त्यांना सांगितलं की सर मला असं असं सिनेमा आला, तर तुला अभिनय करायचा ना, तू कर ना, काय प्रॉब्लेम नाही, तू तिकडे जा. असं इतकं मोकळं ढाकळं वातावरण आणि वागणं होतं की मी आई सिनेमाचं सहाय्यक दिग्दर्शन सोडून बनगरवाडीत काम करायला गेलो. तरी सुद्धा म्हणजे त्या, आता एखादा माणूस या गोष्टीचा राग धरतो ना, पण तसं न करता त्या माणसाने लगेच 3-4 वर्षांनी मला, आम्ही असंच नाक्यावर उभे होतो रुईयाच्या, तेव्हा भेटीचं आणि असं एकच ठिकाण होतं ते, की तेव्हा बाकी काहीच नव्हतं, त्यामुळे सगळे कुठे भेटणार तर रुईयाच्या नाक्यावर. मग तिथे मी संध्याकाळचा उभा होतो, तर ते आले आणि त्यांनी विचारलं की काम करणार का संजय दत्त बरोबर? म्हटलं काय हा काय प्रश्न आहे का? बोललो करणार ना, का नाही करणार. मग पतंग उडवता येते का, गोट्या खेळता येतात का? म्हटलं हो, हे सगळं करायचं आहे. कशामध्ये? आपण एक सिनेमा करतोय. म्हटलं की हा ठीक आहे, आता नाक्यावर भेटले, आपण एक भेटल्याबरोबर बोलतो म्हणून बोलले असतील. 1 महिन्याभराच्या आत मला फोन आला आदिशक्ती फिल्म्समधून की तुमचं कपड्यांचं माप घ्यायला तुम्हाला यायचं म्हणून. अरे बापरे, खरंच आपण संजय दत्त सोबत काम करतोय. असं खूप गमतीदार आणि मस्त गोष्टी आहेत आयुष्यातल्या. असं ती ही सगळी ग्रेट माणसं, म्हणजे रुईयापासूनच संजय नार्वेकर, चंद्रकांत कुलकर्णी, अमोल शेडगे, निशिकांत सदाफुले, निशिकांत कामत, महेश मांजरेकर, अजय फणसेकर, हे गजेंद्र, हे सगळे तिकडे भेटले. हा, आणि त्यांनी म्हणजे एक असं आपण म्हणतो ना की मातीचा गोळा असतो आणि त्याला आकार दिला की तो आकार घेतो, तसं तर मी मातीचा गोळा होतोच ना. हळूहळू त्याला आकार येत गेला. पण ही पण भाग्याची गोष्ट आहे की योग्य वेळी चांगल्या संधी मिळणं आणि योग्य वेळी चांगल्या व्यक्ती भेटणं, ही पण एक थोडी भाग्याचीच गोष्ट असेल. पण मला तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा वाटतो की मराठीमधून तुम्ही मराठी शाळेत मराठी भाषिक आहात, मराठी याच्यातनं माध्यमातून आलेले आहात, मग हिंदीमध्ये काम करताना तुम्हाला काही अडचणी आल्या किंवा काही दबाव जाणवला, किंवा मोठे कलाकार आहेत पूर्ण हिंदीमध्येच काम करणारे आहेत, त्याच्यामुळे काही दबाव जाणवला, असं काही झालं कधी? नाही, असं काहीच नाही झालं.
तुम्ही एकदम कम्फर्टेबल आहात नाटकातनं आलेलं असल्यामुळे स्टेजवर असल्यामुळे आमच्यावर- पहिल्यापासून हा. सवय असल्यामुळे त्यांच्यावर दबाव असतो उलट की ये सब थिएटर आर्टिस्ट है और ये हमारे साथ फिल्म में काम कर रहे असं त्यांच्यावर थोडंसं दबाव असतो की हे ऐन वेळेला काय करतील, काय ऍडिशन घेतील हे अगदी बरोबर आहे. कारण इम्प्रोव्हायझेशन हा प्रकार आपल्या थिएटरमध्ये नाटकात- नाटकात जास्त नाटकात होतो जास्त असतो. आणि त्याच्यामध्ये सिनेमामध्ये ठरलेल्या गोष्टी शूट केल्या जातात. तुम्ही हे सगळं करतच होतात, अभिनय, तुम्ही म्हणाला सहाय्यक दिग्दर्शक पण होतात. मराठी नाटकाच्या दिग्दर्शनाकडे कधी आलात? काय झालं, TYBA ला म्हणजे काय म्हणतो आपण, शिक्षण पूर्ण झालं की त्यावेळेला एक अभिनयाची अशी एक असं वेड असतं किंवा काय म्हणतो त्याला, अशी आवड असते की ती पूर्णच होत नाही काय केल्या. मग काही मुलं पुन्हा ऍडमिशन घेतात, MA करतोय, MCOM करतोय असं सांगून. आमच्याकडे अशी व्यवस्था होती रुईयाला, म्हणजे अलिखित व्यवस्था, की एखादा मुलगा TYBA पासआउट झाला रुईया नाट्यवलयचा की त्याने पुढच्या वर्षी युथ फेस्टिवलची एकांकिका डिरेक्ट करायची, अच्छा, दिग्दर्शन करायचं. आपोआप एक संधी, हा, त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म दिला जातो. तर ती लगेच मी MA पार्ट 1 करत होतो कलिना युनिव्हर्सिटीमधनं, आणि मी रुईयाची एकांकिका पण बसवत होतो युथ फेस्टिवलची. तर ती काही नम्रात नाही आली, पण मला एक असं लक्षात आलं की अरे आपल्यामध्ये ही पण एक गोष्ट आहे की हा पण एक गुण आहे की आपण दिग्दर्शन करू शकतो, किंवा समोरच्याकडनं आपल्याला जे हवंय ते आपण काढून घेऊ शकतो, किंवा लिहिलेलं आहे त्याच्यामधलं शोधू शकतो, बिटवीन द लाईन्स जे म्हणतात ते घेणं. तर ते 98ला मी जेव्हा पासआउट झालो आणि MA करत होतो तेव्हा ते एकांकिका पहिली दिग्दर्शित करत असताना मला लक्षात आलं की ओके, हे पण आपण करू शकतो, म्हणजे असं. पण नाटकाचं म्हणजे त्याच प्रचंड आवड लहानपणापासून फक्त नाटकाची. हा, मग त्याच्यानंतर 10 वर्ष गेली फक्त एकांकिका करण्यामध्ये, 98 ते 2008. आणि 2008ला पहिलं व्यावसायिक नाटक आलं, कोणतं? जे म्हातारे जमीन पर, जे भद्रकाली प्रोडक्शन. अतिशय सुंदर आहे, म्हातारे जमीन पर. तर ते माझा मित्र प्रसाद कांबळे, आता तो आघाडीचा निर्माता आहे, त्यावेळी त्याने मला संधी दिली. त्याचंही ते व्यावसायिक निर्माता म्हणून पहिलं नाटक बाबा गेल्यानंतर, आणि अभय दखणे आमचा मित्र लेखक, त्याचंही लेखक म्हणून पहिलं व्यावसायिक नाटक, दिग्दर्शक म्हणून माझं पहिलं व्यावसायिक नाटक म्हातारे जमीन पर. ते 2008 साली 13 जुलै 2008ला रंगमंचावर आलं. अशी दिग्दर्शनाची सुरुवात झाली. ह्या सगळ्या जणांचा पहिला अनुभव असलेलं नाटक तुमचं कसं वाटलं तुम्हाला? कायम लक्षात राहणार? हो, आधी ती एकांकिका होती, तर ती नम्रात आलेली होती. त्यावेळेला त्या एकांकिकेचं नाव होतं नाही मी बोलत. पण व्यावसायिक रंगमंचावर काम करताना मग ते नाव थोडं कॅची असावं लागतं, थोडंसं आकर्षक असावं लागतं, प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणणारं असावं लागतं. तर त्यावेळी तारे जमीन पर नावाचा सिनेमा रिलीज झाला होता 25 डिसेंबरला, आणि 1 जानेवारीला जाहिरात द्यायची होती प्रसादला. तर मग मी म्हटलं की मला असं नाव सुचलंय, हे मस्त कॅची आहे असं. सो मी ते नाव सजेस्ट केलं, आणि 1 जानेवारीला जाहिरात आली त्याची. त्या जाहिरातीनेच लोकांना खेचून घेतलं असेल म्हातारे जमीन पर म्हटल्यानंतर. आणि अनुभव म्हणाल तर सगळे, म्हणजे काम करणारा जो मुख्य नट होता, राजेश भोसले, सीमा घोगळे, हे सगळे मित्रच होते ना, म्हणजे आम्ही सोबतच शिकत होतो, करत होतो, वाढत होतो असं. नितीन जाधव होता. तर आणि प्रसादने काहीच कमी पडू दिलं नाही, त्यामुळे खूप म्हणजे समृद्ध करणारा अनुभव होता. आणि प्रोडक्शन भद्रकाली प्रोडक्शन, म्हणजे मोठं नावच आहे त्यांचं, काहीतरी पुण्याही असणार माझी. म्हणून म्हटलं की चांगल्या व्यक्ती चांगल्या वेळी भेटणं ही देखील खूप मोठी बाब असते आयुष्यामध्ये. तुम्ही नाटकं केलीत, प्रायोगिक नाटकाकडे कसे वळलात? की पहिल्यापासून एकांकिका करत होतात म्हणून नाटकाकडे आले? सुरुवातच प्रायोगिक नाटकात झाली. भगतसिंग वन्स मोर, हा, ते जरा नावच थोडं वेगळं वाटतं म्हणून मी मुद्दामून त्याचा उल्लेख केला. प्रायोगिक नाटक तर मी भगतसिंग वन्स मोरच्या आधीपासून करत होतो. भगतसिंग वन्स मोर हे 2016 साली मी केलं, दीर्घांक आणि नंतर 2 अंकी केलं. पण त्याच्या आधीपासून मी काही ना काही एक तर स्पर्धा करत होतो, आणि हौशी नाटकातनंच आलेलो असल्यामुळे तेही करत होतो. भगतसिंग वन्स मोरची गंमत अशी आहे की युवराज मोहितींकडे ते स्क्रिप्ट आलं होतं. ते आधी महानगरमध्ये निखिल वागळेंसोबत काम करत होते, ज्येष्ठ पत्रकार आहेत. तर त्यांनी मला ते स्क्रिप्ट पाठवलं. तर ते म्हणाले की अरे जरा हे वाचून घ्या आणि आपल्याला अभिवाचन करायचं. तर मी स्क्रिप्ट वाचलं आणि मी वेडा झालो. म्हटलं अरे हे आपल्याला माहीत नसलेलं भगतसिंग आहे. मग मी सरांना फोन केला की म्हटलं आपण याचं अभिवाचन आहे, आपण याचं नाटक करूया, हे रंगमंचावर आणूया. त्यामुळे अरे पण ते कसं काय? मी करतो म्हटलं, तुम्ही काय काळजी करू नका.
पण त्याला पैसे लागतील, अमुक लागतील. म्हटलं ते आपण करू ना, ते आपण उभं करू. असं करून ते नाटक रंगमंचावर आलं आणि ते त्या वर्षीच्या दीर्घांक स्पर्धेत फायनलला आलं होतं. तेव्हा नाट्य निर्माता संघाची दीर्घांकाची स्पर्धा असायची. हा, तर त्या म्हणजे ते नाटक त्यामुळे रंगमंचावर आलं. त्या स्पर्धेत फायनलला आला आणि मग प्रायोगिकला रंगमंचावर आलं. आणि मग ते स्पर्धेतही आम्ही झी गौरव आणि मटा सन्मानच्या स्पर्धेतही एंट्री टाकली होती त्याची. अभिनय आहे, दिग्दर्शन आहे, हे सगळं करता करता व्हॉइस ओव्हर किंवा डबिंगकडे कसं काय वळलात? डबिंगकडे कॉलेजला गेलो तेच मला तिथेच सुरुवात झाली. अरे तुझा आवाज खूप चांगला आहे, कसं काय म्हणजे? म्हटलं कसं काय म्हणजे आता माझ्या वडिलांचा आवाज होता असा माझ्यासारखा, म्हणून माझ्याकडे तो अनुवंशिक आहे असं म्हणू आपण. अरे नाही, मस्त आवाज आहे तुझा. अशी म्हणजे कॉलेजपासून सुरुवात झाली. मग अनाऊन्समेंट कर, मग काहीतरी मागे इन्स्पेक्टरचा आवाज हवा आहे किंवा कविता म्हणायची एकांकिकेमध्ये. मग खरी सुरुवात केली संतोष पवार. मग त्याने मला त्याच्या एकांकिका, तो आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा करत होता, तर मग त्याने बोलवलं आणि मग अनाऊन्समेंट करायची, शेवटची कविता म्हणायची, मधले सगळे इन्स्पेक्टर अमुक ढमुक सगळे कॅरेक्टर्स करायचे माईकवरनं, पार्श्वभागातनं. म्हणजे काय म्हणतो आपण, पार्श्वनिवेदन म्हणतो ना आपण. हा, म्हणजे मागणं बॅकस्टेज, पार्श्वनिवेदन. हा, पार्श्वनिवेदन. तर मी म्हटलं की हे इंटरेस्टिंग आणि पैसे पण मिळतात असं. असं तर तिथून ती सुरुवात झाली डबिंगची. म्हणजे 250 पेक्षा जास्त मराठी सिनेमांसाठी आपण डबिंग कोऑर्डिनेशन केलेलं आहे. असंख्य कमर्शियल जाहिरातींना देखील आपण आवाज दिलेला आहे. हा अनुभव अजून थोडा वेगळा असेल ना, कारण चित्रपट किंवा इतर गोष्टींचं डबिंग करणं आणि जाहिरातीचा स्पॅन किंवा वेळ हा फार कमी असतो. त्याच्यामध्ये सगळी एक्सप्रेशन देणं हा एक वेगळा अनुभव असेल. हो हो हो, जाहिरातीचं क्षेत्रच वेगळं. म्हणजे प्रत्येक डबिंगमध्ये पण खूप गोष्टी आहेत. जसं कार्टूनचं डबिंग असतं, लाईव्ह कॅरेक्टरचं डबिंग असतं. म्हणजे एखादी हिंदी मालिका असते ती मराठीत डब होते, तर ते एक वेगळंच हे असतं. म्हणजे त्या कॅरेक्टरचा आवाजाचा पोत, तुमच्या आवाजाचा पोत. डबिंगचं त्यामध्ये खूप प्रकार आहेत. कार्टूनचं डबिंग आहे, लाईव्ह कॅरेक्टरचं डबिंग आहे, त्याच्यानंतर सिनेमाचं कॅरेक्टर्सचं डबिंग आहे. असं डबिंग, जाहिरातीचं डबिंग आहे. जाहिरातीमध्ये व्हॉइस ओव्हर नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे शेवटी एक जी बेसलाईन येते ती एक असते आणि कॅरेक्टर्स असतात वेगळे. तर दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी काही सेकंदामध्ये ते करायचं असतं. कधी 60 सेकंदाची जाहिरात असते, कधी 30 सेकंदाची असते असं. तर ते एक पूर्ण वेगळं क्षेत्र, त्यात ते अजून आव्हानात्मक होतं. पण तिथे कुठेही मी मुळात मराठी शाळेतनं शिकलो, मराठी विषय घेऊन MA BEd झालो, त्यामुळे कधीच भाषेचा अडसर आला नाही किंवा उच्चारांचा अडसर आला नाही. की ते ऑलरेडी नाटकामधनं शिकलेलं होतं किंवा नाटकामधनं ते आलेलं होतं, मिळालेलं होतं. त्यामुळे तशी काहीच अडचण आली नाही. माझ्याकडे 5 वर्षाच्या मुलापासून 75 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंतचे व्हॉइसेस आहेत. मराठी सिनेमाचं मी डबिंगचं कोऑर्डिनेशन करतो, त्यासाठी मला हे सगळे आवाज लागतात. तर त्यातली सगळी लहान मुलं जी आहेत ती ठाणा, डोंबिवली, कल्याण, बदलापूरपासून येतात आणि ती काही मराठी मीडियममध्ये शिकणारी आहेत, काही इंग्लिश मीडियममध्ये शिकणारी आहेत. आणि मराठी मीडियममध्ये शिकणारी मुलं ही जास्त चांगलं काय म्हणतात त्याला आउटपुट देतात किंवा जास्त चांगलं काम करतात असं म्हणायला हरकत नाही. तर तर हो, मी मुद्दामून तुम्हाला हा प्रश्न विचारायचं कारणच असं होतं की कुठेतरी आपल्याकडे असं झालेलं आहे की मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलं तर पुढे काही घडू शकत नाही किंवा पुढे भविष्य नाही, असं कुठेतरी पालकांनाही वाटतं आणि पालकांना वाटतं म्हणून मुलांनाही वाटतं. तर मला असं वाटतं की तुमच्याकडे मुद्दा बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की केवळ नाटक नाही तर दिग्दर्शन, व्हॉइस ओव्हर, जाहिराती अशा अनेक क्षेत्रामध्ये आपण काम नक्कीच करू शकतो. ह्या अनुषंगाने तुम्हाला असं वाटतं का की पूर्वी ना बालनाट्य वगैरे खूप व्हायचे, आता त्याचं प्रमाण तसं कमी झालंय, तर ह्या शाळांमध्ये वगैरे मराठी शाळांमधनं आपण अशा काही बालनाट्य स्पर्धा किंवा असं काही करू शकतो किंवा त्याच्या अनुषंगाने आपण ज्या योगे ह्या मुलांना भविष्यामध्ये काय करता येईल हे ठरवता येईल, असं काही आपण योजना करू शकतो असं तुम्हाला वाटतं का?
आता खरं सांगायचं तर आता ह्या सगळ्याचा स्फोट झालेला आहे. म्हणजे इतक्या स्पर्धा, आणि म्हणजे आता शासनाची बालनाट्य स्पर्धा असते, जसं राज्यनाट्य स्पर्धा असते 2 अंकी नाटकांची, तशी शासनाची स्पर्धा असते. आणि शाळांमधून तर आता म्हणजे हे शिकवलंच जातं, नाटकं बसवलीच जातात, सगळंच करून घेतलं जातं मुलांकडनं. रादर असं म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की अवांतर ज्या गोष्टी आहेत ना त्याकडे आता जास्त लक्ष दिलं जातं. जसं आमच्या लहानपणी बाबा अभ्यास कर, तू काय ते नाटकं बिटकं नको करत बसूस असं म्हणायचे ना, आता ते थोडंसं उलट झालं. पण म्हणजे मला आपल्या मुलांना असं सांगावं लागेल की अवांतर गोष्टी करायच्याच आहेत, पण सरांनी MA केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यासही करायचा आहे. बरोबर, शिक्षणाला पर्याय नाही. MA BEd मी अशासाठी झालो की जर का मला माझ्या क्षेत्रात जर काही काम नसतं मिळालं तर माझ्याकडे दुसरी गोष्ट हवी ना, पर्याय असला पाहिजे ना, म्हणून मी MA BEd झालो होतो. आणि म्हणजे जर काही इथे काही करू शकलो नाही तर इथे शिकवण्या घेतल्या, क्लासेस घेतले, शाळेत शिकवलं, कॉलेजमध्ये शिकवलं, असं काहीतरी पर्याय माझ्याकडे रोजगारासाठी उपलब्ध असतं ना. पण मी म्हणजे मी नोकऱ्याही केल्या 2, एका नाईट कॉलेजमध्ये, एका विना अनुदानित शाळेमध्ये. पण नंतर असं ठरवलं की नाही, आपण ज्या क्षेत्रामध्ये आपण लहानपणापासून संघर्ष करतोय तिथेच आपण संघर्ष करूया आणि मोठे होऊया, किंवा तिथेच आपण काम करूया, त्यालाच आपण आपली रोजीरोटी बनवूया, असा विचार करून मी माझ्या क्षेत्रात आलो. पण त्याच्यामध्ये 100% दिल्यानंतर यशस्वी होता येतं हे देखील तुम्ही दाखवूनच दिलेलं आहे. असं म्हटलं तर ते चूक ठरणार नाही, बरोबर ना. मला ह्या सगळ्या अनुषंगाने तुम्हाला थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं असं एक वाक्य प्रसिद्ध आहे की वाचाल तर वाचाल, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण आजकाल कोणी वाचत नाही. त्याच्यामुळे ऐकाल तर वाचाल असं आता आपण नवीन एक करू शकतो ना. तुम्ही जवळजवळ 18 ऑडिओ बुक्स, आपण काय म्हणू त्याला, श्रवण पुस्तक अशी तयार केलेली आहेत की निर्णय पुस्तकं वाचले. तर मला 2 प्रश्न विचारायचे आहेत की मुळात ही अशी ऑडिओ बुक करावी असं तुम्हाला का वाटलं, तुम्ही तिकडे का वळलात? नाही, स्टोरीटेल नावाचं ऍप आहे, त्याच्यावर सगळी मराठीतली गाजलेली पुस्तकं जी आहेत ती म्हणजे बहुसंख्य सेलिब्रिटी आणि असं आमच्यासारख्या व्हॉइस आर्टिस्टच्या आवाजात रेकॉर्ड करून घेतली आणि ती त्याच्यावर अपलोड करण्यात आली. आणि ती आपल्याला ऐकायला एका विशिष्ट सबस्क्रिप्शन म्हणजे काही माफक दरामध्ये ती उपलब्ध आहे. सो ते व्यावसायिक दृष्ट्या माझ्याकडे आलेलं आहे, ते काम म्हणून आलेलं आहे की 1-1.5 पान मला पाठवण्यात आलं, मी त्याचं व्हॉइस रेकॉर्डिंग केलं, सॅम्पल पाठवलं, मग ते त्यांनी अप्रूव्ह केलं आणि ते पुस्तक माझ्या आवाजात रेकॉर्ड झालं. असं करत करत ती 18 पुस्तकं माझ्या आवाजात रेकॉर्ड झाली. पण एवढी पुस्तकं आणि ती पुस्तकं मोठी आहेत तशी अगदी, कारण मी नावं जी बघितली ती अगदी छोटी लहान मुलांची पुस्तकं नाही. ह्याच्यासाठी वेळ तुम्ही कसा काय काढलात? नाही, एक तर म्हणजे पुस्तकं वाचण्याची आवड आणि ते वाचून पैसे मिळणारे म्हणजे काय, अजून काय पाहिजे. म्हणजे दोन्ही गोष्टी, आवड आणि दोन्ही गोष्टी साध्य होत आहेत म्हणून त्याच्याकडे वळ. खरं आहे, पण ह्याच्यामुळे निदान आपण मुलांना थोडंसं तरी वाचनाकडे वळवू शकतो, कारण ऐकल्यानंतर जी गोडी निर्माण होईल त्याच्यामधून मुलं थोडी थोडी तरी तिकडे येऊ शकतात. ऑडिओ बुक ऐकण्याचे 2 फायदे आहेत. एक तर तुम्ही तुमच्या सोयीने ऐकू शकता. रोज 1-1 तास तुम्ही समजा जॉगिंगला जाताय तर तुम्ही इयरफोन लावून रोज 1 तास एखादं पुस्तक 25-26 तासांचं आहे माझ्या आवाजात 2 पुस्तकं आहेत जी एक 26 तास आहे, एक 27 तास आहे. तर त्या खाली जर तुम्ही अभिप्राय बघितले तर डॉक्टर वगैरे लोकांचे अभिप्राय आहेत की खूप छान वाचलं, आमच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं असे. तर ते जॉगिंगला जाताना किंवा ड्राईव्ह करताना तुम्ही तुमच्या सोयीने वाचू शकता, ऐकू शकता. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला त्याचा फायदा तुमच्या उच्चारणांवर किंवा उच्चार सुधारण्यासाठी होऊ शकतो, भाषेचं काय म्हणतो आपण शब्दसंग्रह वाढवण्यासाठी होऊ शकतो. असे सगळे संस्कार नकळत होऊ शकतात त्या ऑडिओ बुकमुळे तुमच्यावर. हा त्या ऑडिओ बुकचा फायदा आहे. आणि वाचायचं म्हणाल तर ते वाचणं एक वेगळी गोष्ट आहे. म्हणजे म्हणूनच अभिवाचनाच्या स्पर्धा पण घेतल्या जातात. नाही, नुसतं वाचणं, आपण एकट्यात पुस्तक वाचणं हे पूर्णतः वेगळी गोष्ट आहे ना. आणि लोकांसाठी वाचणं ही अजून वेगळी गोष्ट, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला भावना आणाव्या लागतात, एक थोडंसं नाट्यमयता. मग तुमच्या नाटकातल्या अनुभवाचा ह्याच्यासाठी तुम्हाला नक्कीच फायदा झाला. खूप फायदा झाला मला. म्हणूनच कदाचित माझ्या आवाजात एवढी पुस्तकं असावीत का असं मला वाटतं की प्रत्येक निवेदकाचा आवाज वेगळा, नायकाचा आवाज वेगळा, नायकाच्या वडिलांचा आवाज वेगळा, नायकाच्या आईचा आवाज वेगळा, नायकाच्या बहिणीचा आवाज वेगळा, नायकाच्या आजोबांचा आवाज वेगळा. म्हणजे हलका थोडा
काय म्हणू आपण त्याला, मॉड्युलेशन ज्याला आपण Modulation, voice म्हणतो, modulation. असं करून मी ते करत होतो पुस्तकं. तर ती कदाचित जास्त ती त्यांना आवडली असावीत किंवा ते त्यांना भावलं असावं की अरे हा हे जरा मस्त आहे, वेगळं आहे. सांगितलं. काय नुसतं काही लोक नुसतं जाऊन पुस्तक वाचतात आणि म्हणजे ते रेकॉर्ड होतं असं पण असतं की हो, बरोबर. असंही काही लोक करतात, कारण त्या पुस्तकांची ती गरज असते. काही इन्फॉर्मेटिव्ह पुस्तकं असतात, फक्त माहितीपूर्ण पुस्तकं असतात, बरोबर. तर ती तशीच वाचायची असतात. काही आत्मचरित्र असतात, मग त्याच्यामध्ये सगळं ती भावना तुम्हाला आणाव्या लागतं. जसं माझ्या आवाजात पांडुरंग शास्त्री आठवलेंचं आत्मचरित्र आहे, देह झाला चंदनाचा. तर ते वाचताना एकतर तुम्हाला खूप शिकायला मिळतं, समृद्ध व्हायला मिळतं आणि तुम्हाला वेगवेगळी पात्र आणि ती भाषा बोलायला मिळते ना. तर ती भाषा तुम्ही ऐकली तर तुम्हाला, आणि एका माणसाचा प्रवास बघायला मिळतो, ऐकायला मिळतो. बरोबर आहे. मंगेशजी, खूप छान वाटतंय तुमच्याशी गप्पा मारताना, पण मला आता शेवटाकडे येताना तुम्हाला एक प्रश्न विचारायचा वाटतो की पुन्हा तुम्हाला तिथेच घेऊन येते, कारण मला थोडीशी कुठेतरी आपल्या मराठी भाषेची, मराठी शाळांची कुठेतरी थोडीशी काळजी वाटते. तर मी म्हणेन की तुम्ही मराठी शाळा, मराठी भाषा याच्यासाठी काय सुचवाल, काय सांगाल लोकांना? आपण काय करायला पाहिजे? आज आपल्याला अभिजात मराठीचा दर्जा मिळाला आहे, पण मुळात आपली भाषा अभिजातच आहे. दर्जा मिळण्यासाठी किंवा कोणाचा तरी शिक्कामोर्तब झालं एवढंच आहे. तर ही भाषा लोप पाहू नये, ही अजून जास्तीत जास्त सगळ्यांपर्यंत पोचावी. कारण मी अनेक जणांकडनं, जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत, जे मराठी बोलत नाहीत, अशांकडनं मी ऐकलेलं आहे की तुमच्या मराठी भाषेमध्ये इतकी स्पष्टता आणि आवाजामधनं इतकी शुद्धता येते की त्याच्यामुळे कोणत्याही भाषेतले शब्द सहजी उच्चारता येतात. तर तुम्ही काय सुचवाल की काय करायला पाहिजे आपण याच्यासाठी? अजून खूप छोट्या गोष्टी आहेत करण्यासारख्या. सगळ्यात आधी म्हणजे मराठी वर्तमानपत्र विकत घ्या. मग ते कुठलंही असू दे, नवा काळ असेल, मुंबई चौफेर असेल, लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, सामना असेल, कुठलंही वर्तमानपत्र असेल ते विकत घ्या, ते रोज वाचा. दुसरी गोष्ट आपण करू शकतो, मराठी पुस्तकं छोटी घ्या, मोठी घ्या, 20 रुपयाची घ्या, 50 रुपयाची घ्या. शिवाजी कोण होता नावाचं पुस्तक हार्डली 50 रुपयाला आहे. तर ते तुम्ही अशी छोटी पुस्तकं विकत घेऊन वाचा. मग हळूहळू मोठी पुस्तकं विकत घ्या, ती वाचा, पण मराठी पुस्तकं विकत घ्या, ती वाचा. मग दिवाळी अंक विकत घ्या, ते वाचा. एवढी खरेदी करतो आपण, एक दिवाळी अंक घ्यायला काय हरकत आहे ना. आज या वर्षी अमुक अंक घेतला, पुढच्या वर्षी तमुक अंक घ्या, वेगळा अंक घ्या. त्याच्यानंतर ह्या तर खूप छोट्या गोष्टी. त्याच्यानंतर आता मी जसं म्हणालो की माझ्या आवाजात 18 पुस्तक आहेत, पण माझ्यासारखे माझ्या क्षेत्रातले अनेक दिग्गज आहेत ज्यांच्या आवाजामध्ये मराठीतली गाजलेली पुस्तकं स्टोरी टेलवर उपलब्ध आहेत. आणि आता ऑडिबल नावाचं पण ऍप आलंय. तर आपण जर मॉलमध्ये जाऊन 1000 रुपये एका दिवसात कुटुंब जाऊन एका सिनेमावर खर्च करतं, अत्यंत वाह्यात हिंदी सिनेमा बघायला जातो आपण, तर त्या 1000 रुपयात आपल्याला वर्षभर ही सगळी पुस्तकं ऐकायला मिळणार आहेत. फक्त 1000 रुपयात सबस्क्रिप्शन मिळतं त्याचं, किंवा ते ऍप डाउनलोड करून आपल्याला त्यात म्हणजे भाडं आपण ज्याला म्हणू, सबस्क्रिप्शनला साधा शब्द, की त्या ऑडिबल किंवा स्टोरी टेल हे आपण ऍप डाउनलोड करून सबस्क्राईब केलं की ती पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण कधी कानाला हेडफोन लावून ती ऐकू शकतो, की आपल्या मुलांना देऊ शकतो. म्हणजे त्याच्यात इतकं वैविध्य आहे त्या ऑडिबल किंवा स्टोरी टेलवर, की लहानांपासून मोठ्यांपर्यंत शेअर बाजारावरची पुस्तकं आहेत. म्हणजे इतकं वैविध्य शिकू शकता तुम्ही ऐकू शकता. म्हणजे वर्तमानपत्र झालं, पुस्तकं झाली, ऑडिओ बुक झाले. तर अशा छोट्या गोष्टी आपण करू शकतो. त्यानंतर मराठी सिनेमा बघा, मराठी नाटक बघा. मराठी नाटक बघायला जाताना आपल्या मुलांना घेऊन जा. कारण जर त्यांना नाटकं बघायची सवय लागली नाही तर पुढे आपला प्रेक्षक वर्ग तयार कसा होणार. मराठी सिनेमा कसाही असू दे, पण तो बघायला जा, तिकीट काढून बघायला जा. अशा हे तर मी 5 गोष्टी सांगितल्या, हाताच्या बोटावर मोजण्यात, की अशा आपण खूप गोष्टी छोट्या करू शकतो आपल्या माय मराठीसाठी. धन्यवाद मंगेशजी, तुमच्याशी गप्पा मारताना खूपच मजा आली. प्रेक्षक हो, आपण म्हणतो नेहमी की मराठी भाषा आमची चांगली आहे, अभिजात आहे. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर आपण खुशही होतो. प्रश्न हा आहे की आपण आपल्या मराठीसाठी काय करतो. म्हणूनच मंगेशजींसारखे लोक जेव्हा आपला झेंडा मराठीचा म्हणत हा झेंडा खांद्यावर घेऊन पुढे जातात, तेव्हा त्याचं कौतुक वाटतं. आणि मुख्य म्हणजे ते एक आदर्श घालून देतात की मराठी असलो, मराठी भाषक असलो, मराठी शाळेमध्ये शिकलो असलो तरी यशा शिखरावरती जाता येतं आणि अत्यंत उत्तम प्रगती करता येते. आपल्या नावाचा अमिट ठसा देखील मिटवता येतो.
मला इकडे कुसुमाग्रजांच्या शेवटच्या 2 ओळींवरतीच हा कार्यक्रमाचा शेवट करावा असं वाटतो. अनंत अमुची ध्येया शक्ती, अनंत अनाशा, किनारा तुला पामराला. प्रश्न आहे आपण फक्त ठरवण्याचा. चला तर घेऊया झेंडा मराठीचा आपल्या सगळ्यांच्या खांद्यावरती. धन्यवाद. धन्यवाद.